हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आज ब्लॉग बनायचा असा काही स्पेशल विषय नाही आहे, पण मी डेली रुटीनचे ब्लॉग करणार आहे. ट्राय की मी रोज टाकू. तर आज असं काही ठरवलं नाही अजून, कुठं जायचं काय जायचं, पाहू आता कसं जाते दिवस. तर हा आहे मोबाईल लवर. एक म्हणजे बाकीची दुनिया एका साईडनं हा गडी एका साईडने. त्याला मोबाईल शिवाय काहीच नाही दुसरं. त्याला माहिती आहे बरं मी ब्लॉग काढून राहिले, पण तरी बी त्याला हसू बी आलाय. पण तो हसणार बी नाही ना, असं दाखवेन की नाही मग मोबाईलमध्येच लक्ष आहे. आणि हा आपल्या घरी आलेला आहे पाहुणा, शंकर्या उर्फ गोल्या. आणि मग आनंद भाऊने मस्तपैकी ऑमलेट बनवलं, त्याच्यासाठीच बनवलं, पण मस्त बनवलं होतं. मग काका आले म्हणून आम्ही सगळे बसलो होतो. शंकरला आम्ही प्लॅन सांगितला, त्याला पण प्लॅन आवडला. तर आम्ही एक बिझनेस करतो ते त्याला पूर्णपणे समजावून सांगितलं. त्यांनी जेवढं सांगितलं तेवढं तर आलं नक्की नाही, पण जसं त्याच्यामध्ये काही अडचण वाटते का? ज्याच्यात आहे ते विचारेल. बरोबर आहे. आणि आता विषय असा झाला की ते काका आले होते. मी एक बिझनेस करते त्याचा प्लॅन शंकरला दिला त्यानं. म्हणजे मी पण आधी त्याला सांगितलं होतं, पण म्हटलं काका व्यवस्थित सांगतील जरा, काकासोबत आमचं काम पण होतं. मग काका आता प्लॅन देऊन गेले. मग आम्हाला असं वाटलं दुपारचे 1:30-2 जास्तीत जास्त वाजले असतील, पण टाईम पाहिला तर 4 वाजले. तर आता 4 वाजले ना, आम्हाला अजून बी विश्वास नाही बसत आहे की 4 वाजले म्हणून. असं वाटतं दुपारचे 1:30-2 असं काहीतरी टाईम झाला असेल, पण 4 वाजले आता. आता आम्ही मस्त जेवण करतो आणि मग मी जाणार आहे रावेर. मग शंकर आणि मी आम्ही दोघांनी करून घेतलं मस्त पोटभर जेवण, कारण आम्हाला रावेरसाठी निघायचं होतं. आता आम्हाला निघायचं होतं, नेमकंच आमचं जेवण झालं तर आम्ही निघणार होतो, पण आमच्या घरी आले पाहुणे. गणेश बाहू, अरे इकडे ना, कुठं गेला? सुखाचा राय आणि तीच पोरगी आण. फायनली आम्ही चाललो रे भाऊ. म्हणजे मी लेट करते असं शंकरचं म्हणणं आहे. शंकरचा आम्ही घरात विसरला आणि शंकर अर्ध्या तासापासून शूज घालून बसले. काहीच खरं नाही शंकरचं. शंकर आरामात जातो. संध्याकाळी कॉल आला की उद्या भरानपूरमध्ये शो आहे, म्हणून मी चालले शंकर सोबत शंकरच्या घरी. पण शंकरच्या घरी जायचं होतं, मग तेव्हा मम्मीला सांगितलं मी की शोला जाऊ का, तर मम्मी बोलली ठीक आहे, पण मग जायचं तर लवकर जा, कारण संध्याकाळी थंडी वाजेल. आता थंडीचे दिवस चालू झाले. तर मला असं वाटलं की काय नॉर्मल एवढं तेवढं, पण तरी मम्मीने म्हटलं की स्वेटर घाल, तर मी स्वेटर घातलं. पण आता आम्ही निघालो, घाटाच्या खाली आलो, पण इतकी भयानक थंडी वाजू राहिली आता की एकदम डेंजर. म्हणजे बरं झालं मम्मीने मग सॉक्स बी घालून दिले जबरदस्ती. मी नाही सुट होते, जर सॉक्स नसते ना तर मला पायाला 100% वात आला असता. आधीच पाय फ्रॅक्चर आहे आणि त्यात आम्ही इतकं फिरलो होतं, त्याच्यामुळे चालता बी निवड आला. आता थंडीला तर अजून आपण गेले असते पाहिजे. थंडीमधलं पहिला प्रवास थंडीमधला. A few moments later. गुड मॉर्निंग गाईज. तर मी निघाले आहे आता शोसाठी.
ब्लॉग कंटिन्यू करू नाही शकले. आता येता येता मी स्टोरेज खाली केलं आणि आता ब्लॉगला पुन्हा सुरुवात केली सकाळी. तर मी आले आहे बऱ्हाणपूरमध्ये, म्हणजे बऱ्हाणपूरवरून 40 ते 50 किलोमीटर कोणतं तरी गाव आहे, तिथे मी आले. आता आम्ही चाललो शोच्या ठिकाणी आणि आता मी करणार आहे पहिले नाश्ता. म्हणजे काही खाल्ल्यावरच गाणं निघालं आहे, कसं गाणं म्हणू शकते मी. तर फायनली मी पोचले शोच्या ठिकाणी आणि रेडी होऊन मी गेले स्टेजला. आणि माझ्या फोनची चार्जिंग ही लो झालेली होती, म्हणून मी माझ्या भावाजवळ दिला मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी. तर मोबाईल चार्ज करण्यासाठी तिथे बोर्डच नव्हतं, म्हणून भाऊने मोबाईल चार्ज करायसाठी केला जुगाड. भाऊने जुगाड तर केला, पण माझं पूर्ण लक्षही त्याच्याकडेच होतं. म्हणजे माझा जीव खालीवर होत होता की चार्जर खराब नको व्हायला. पण भाऊचा स्वतःवरचा कॉन्फिडन्स बघून मी भाऊजवळ मोबाईल आणि चार्जर दिला आणि फोनही असा जुगाड करून चार्जिंगला लावू दिला. देखो मैं रो नहीं रहा हूँ, मैं खुशी में मेरे आंसू निकल रहे हैं. जस्ट आमचा शो झाला, आता आम्ही जेवण करतो आणि घरी निघतो. आमचा शो बऱ्याच वेळचा झाला, पण आम्ही पेमेंटसाठी थांबलो होतो. ते दादा बोलले होते तरी की तुम्ही आहे का अजून थोडा वेळ. तर आमच्या सोबतचे हुशार दादा ते म्हणे हो आहे अजून इथं थोडा वेळ. तेव्हा झालेला होतं सगळं. तो माणूस गेला तर डबल दिसलाच नाही. मग आता आला तर आता 1-1.5 तासानंतर आता 3:30 झाले. 3:30 पावणे 4 झाले. निघता 5 वाजताची ट्रेन, 5 वाजेची बस लास्ट असते बुलढाणा जायसाठी, कारण मला घरी बी जायचंय. बघू आता गाडी भेटते का नाही आपल्याला. तर गाईज, मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी लास्टच्या गाडीनं घरी जाणार आहे, म्हणजे बुलढाण्याला जाणार आहे. पण मी बऱ्हाणपूर पोहोचेपर्यंत ती गाडी चालली गेली. त्याच्यामुळं मी आता बऱ्हाणपूरमध्येच थांबले. आता उद्या घरी जाणार आहे. तर लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय.